तर जस्ट आता मी गाड़ी तुम्हाला दाखवतो पहिला। हेलो सर। हेलो। सो आपने मतलब ट्यूबलेस का कैसे मतलब हमारा वीडियो कहाँ से देखा और कैसा लगा? नेट पे ही देखा और बड़ा अच्छा लगा। इच्छा हिशोबानेच बनलेला आहे। हॅलो नमस्ते नमस्कार मित्रांनो, मी अंकित सकपाळ आणि स्वागत आहे तुमचं पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये। तर आजचा आपला ब्लॉग असणार आहे मित्रांनो, जे की आपल्याला जायचं आहे भायखळ्याला। तर आपण का चाललो आहे हे तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये कळेलच आणि थंबनेलवरून थोडंफार तुम्हाला कळलंच असेल। तर इथे आपली एक्सपल्स, जे की तिचा आपण मागचा टायर काढला होता, की ज्या टायरचा आपण ट्यूबलेस केला होता कन्वर्जन। तर जस्ट आपण चेक करणार आहोत की एवढा राईड केल्यानंतर त्या टायरची जी कंडिशन आहे ती तुम्हाला मी, जी रिमची कंडिशन आहे ती मी तुम्हाला दाखवणार आहे। तर चला, आता आपल्याला अजून एक कन्वर्जन आलेलं आहे जे ट्यूबलेसचं। तर कंटिन्यू राहा व्हिडिओमध्ये। आता मी निघतो आहे भायखळ्याला जायला आणि स्कूटी स्टेशनला पार्क करतो आहे। अमित दुसरी गाडी घेऊन गेला त्याच्या मित्राची कोणती तरी, आणि येताना आपल्याला ती दुसरी गाडी क्लायंटची घेऊन यायची आहे, त्यामुळे स्कूटीने नाही जात आहे। सो डायरेक्ट आपण आता मी बाय ट्रेनने जाऊन डायरेक्ट आपण भायखळ्यालाच भेट। तर जस्ट इथे स्टेशनला गाडी पार्क करूया आणि निघूयात। भाई बराच वेळानंतर आपण आणि आता चला, हा शॉर्टकट आहे पलीकडे। आता ब्रिज चढून उतरायला कंटाळा आला आहे, सो पटकन इथे चढून पलीकडे जाऊया भाई, शॉर्टकट। हा, आणि मला वाटतं ट्रेन इथे लागली आहे, कोणती आहे? चर्चगेट स्लो आहे यार, चला जाऊ दे। आणि हा जो आपल्याला क्लायंट, जो आपला हा क्लायंट आहे ज्याची गाडी आपण ट्यूबलेस करणार आहोत, ते लोणावळ्याचे आहेत आणि लोणावळ्यावरून मे बी त्यांचा कोणी भायखळ्याला मित्र आहे। सो भायखळ्याला ती गाडी त्यांच्या फ्रेंडकडे त्यांनी तिथे ठेवली आहे आणि आपल्याला तिथून पिकअप करायची आहे। अमित आता त्याच्या ऑफिसवरून डायरेक्ट भायखळ्याला भेटणार आहे। तर मित्रांनो, ट्यूबलेसचा व्लॉग आपण खूप आधीच टाकला होता, बऱ्याच पब्लिकचे रिस्पॉन्स आले होते, पण का म्हणजे पब्लिकने मे बी त्या गोष्टीवरती ट्रस्ट नसेल केला, पण हा ब्लॉग नक्की बघा। भाई दादरला पोचलो आहे आता आपण। तर अमित तिथे आला आहे, तर चला फटाफट, तोही तिथे वाट बघत असेल, चला। तर जस्ट आता आपण दादरवरून फास्ट ट्रेन पकडली आहे, बरं झालं मिळाली। आता भायखळ्याला उतरू आणि डायरेक्ट आपण अमित वाट बघतो। तर जस्ट आता भायखळा स्टेशनला उतरलो आहे आणि अमित कोणत्या साईडला आहे बघूया, बहुतेक त्या साईडला तिकडे असेल। तर आता आपण, गाडी कुठे आहे काय आहे मला काहीच माहीत नाही, सगळं अमितलाच माहिती आहे। तर अमित पुढे थांबला आहे, अमित इकडे उभा आहे बाहेर, अरे या साईडला इथून। तर आता बघूयात गाडी कुठे काय आहे, त्यालाच माहिती आहे। कुठे आहे रे गाडी? लोकेशनवर जायचं आहे, पकड। किती मिनिटावर आहे? 5 मिनिटं, 1.5 किलोमीटरवरती आता आपलं लोकेशन आहे। आपण आता लोकेशन आपल्या भायखळा स्टेशनपासून अगदी 6 मिनिटावरती आहे। तर इथे आपण ह्या रुस्तमबागमध्ये आलेलो आहोत। इथेच आपल्याला पिकअप करायची जी गाडी आहे ती, पहिला लेफ्ट सांगितला त्याने। पूर्ण ओल्ड बिल्डिंग आहे, आय थिंक पारसी कॉलनी आहे ही, इकडे सगळी पारसी कम्युनिटी इथे राहते वाटतं। 8 नंबर बिल्डिंग।
तर जस्ट आता आपण लोकेशनवर पोचलो आहे आणि गाडी तुम्हाला दिसेलच कोणती आहे काय. तर पुढे बघा आता तुम्ही, जो फ्रेंड आहे त्यांचा ते खालती येत आहेत. हॅलो अमित, अभी आते आते रास्ते में एक और कावासाकी वो मैंने मिला, हां. उसके साथ में बात कर लिया, वो भी आपका नंबर में लगा दूँगा. अच्छा अच्छा, अरे थँक्यू सर. ये बैग निकाल दीजिए ना. तर जस्ट आता मी गाडी तुम्हाला दाखवतो पहिला. तर ही बघा, ही गाडी आहे. गाडीचा जे ओनर आहेत त्यांचे हे फ्रेंड आहेत. सो हेलो सर. हेलो. सो आपने मतलब ट्यूबलेस का कैसे मतलब हमारा वीडियो कहाँ से देखा और कैसा लगा? नेट पे ही देखा और बड़ा अच्छा लगा, इसीलिए आपको अभी बुला लिए इसको देने के लिए. यस. आप इसको भी ट्यूबलेस करवा के दे दीजिए हमें. ज़रूर. और अगर और भी दोस्त लोग हैं उनको भी बता देंगे. नाही ज़रूर कर देंगे सर. तो चला आता आपण निघूयात. आणि ही गाडी आहे वर्सेस 300 X. साहब वर्सेस बघूया काय फील आहे गाडीचा. आणि माझा जरा हेल्मेट माउंट तुटला, त्यामुळे त्याचा आपण चालवतानाचा आपल्याला तो फील घ्यायचा होता. बट इट्स ओके, आपण गाडी द्यायला येऊ तेव्हा नक्की याचा मी रिव्ह्यू देईल. तर चला आता आपण डायरेक्ट मलाडलाच भेटूया. तर जस्ट आत्ताच आलो आहे घरी. ॲक्च्युली खूप ट्रॅफिक होतं आणि म्हटलं गाडी बिल्डिंगच्या खाली पार्क केली आहे. आता आपली कावासाकी 300 वर्सेस. नक्की व्लॉग पूर्ण बघा. तर जस्ट आता खालती आलं आहे आणि अमितच्या गाडीचा एक्सपल्सचा आपला जो मागचा टायर त्याने काढला होता चेक करण्यासाठी की कुठे काय लिकेज आहे का. तर इथे आपला हा एक्सपल्सचा आणि हा आपला रेअर टायर आणि हा आर्टिफिशियल पॅडॉक आपण बनवून घेतला आहे. तर चला आता फटाफट एक्सपल्सचा पण व्यवस्थित झालेला आहे. आता जस्ट आपला एक्सपल्सचा रेअर टायर आपण फिट केला आहे आणि आता आपली कावासाकी इथे उभी आहे. आता हिला आपल्या पार्किंगला पार्क करूया. ठीक आहे. गाडीचा बॉडी लाईन त्या हिशोबाने टुरिंग पर्पजच्या हिशोबानेच बनलेला आहे. असता कशी आहे पप्पा? मस्त एकदम झकास. वन मॅन शो. तर जस्ट आता थोडंसं पप्पांची तब्येत ठीक नाही आहे, तर त्यांना जरा डॉक्टरकडे घेऊन जाऊया आणि हिचं काम आपण आल्यावरती रात्री करूया. चला आता पुढेच भेटू आपण. तर नमस्कार मित्रांनो, जस्ट दिवस दुसरा आहे आजचा आणि कालच आपण आपली कावासाकी आपण आणली आहे वर्सेस 300X. तर तिला आज आपल्याला खोलायची आहे. तर इथे आता बघू, जरा चाललं आहे. थोडासा आपल्याला पार्किंगचा इश्यू होतो आहे. जेव्हा आपण रेअर टायर काढू, आपल्या पार्किंगच्या जागेच्या इथून पब्लिकचा डेलीचा येण्या जाण्याचा रस्ता आहे, त्यामुळे थोडासा गाडीचा हा टॉप बॉक्स वगैरे आणि गाडी लॉंग असल्यामुळे ती थोडी बाहेर येणार. हे बघा, टॉप बॉक्सच एवढा बाहेर आला. जर टॉप बॉक्स नसता तर आपण टॉप बॉक्स काढला असता, पण ॲक्च्युली क्लायंटने प्रॉपर फिक्सिंग करून ठेवलेलं आहे आणि त्याचं लाईटचं कनेक्शन आहे, तर आपल्याला काही ते हलवायचं नाही आहे. तर गाडीला जरा कोल्ड स्टार्ट देऊया. काल पार्क केली आहे तेव्हापासून. सो गाडी न्यूट्रल आणि हा जरा थोडा वेळ चालू राहू द्या. आणि कोल्ड स्टार्ट अगदी गरजेचं आहे मित्रांनो, कारण जे आपलं इंजिनमधलं ऑइल असतं ते पूर्ण खाली सेटल झालेलं असतं थोडंसं, तर ते प्रॉपर सर्क्युलेट व्हायला हवं. त्यासाठी कोल्ड स्टार्ट, कारण काल रात्री लावल्यापासून त्यानंतर आपण काढलीच नाही आहे. सो पॉवरफुल मशीन आहे, 300cc आहे, ठीक आहे.
या कावासाकीच्या 300cc सेगमेंटमध्ये ही त्यातल्या त्यात मस्त आहे ऑफ रोडिंगसाठी. तर चला आता बघूया आपला जो कन्व्हर्जन करायचं आहे ते आपल्याला एकदम मस्त आणि छान काम करायचं आहे, त्यामुळे व्हिडिओमध्ये कंटिन्यू राहा. तर जस्ट इथे आपण आता आपल्या पार्किंगमध्ये थोडीशी ॲडजस्ट करतो आहे आणि इथे आता आपल्याला हा पॅडॉक सेट करायचा आहे. थोडंसं इथे पार्किंगची जागा शॉर्ट असल्यामुळे थोडं सेटल करावं लागतं आहे गाडी. तो लागेल लाईटचा थोडा मागे, थोडंसं घे बस. जस्ट गाडी आता पॅडॉकवरती चढवून घेऊया. जस्ट आपण पॅडॉकवरती पण गाडी आपली चढवली आहे. तर जस्ट आपला रेअर टायर आपण उतरवून घेतलेला आहे आणि प्रॉपर आपल्याला सगळ्या गोष्टी व्यवस्थित ठेवायच्या आहेत, कारण नंतरला काही गडबड व्हायला नको लावताना, फिटिंग करताना. कावासाकीचा हा जो की ही कलर थीम आहे, हा जो कॅन्डी लाईन ग्रीन कलर आणि ब्लॅक अँड ग्रीनमध्ये हा जो त्यांचा जी थीम आहे ना कावासाकीची, एक नंबर वाटतं मित्रांनो. अगदी कलर तर एकदम भारीच वाटतो. तर आपला रेअर टायर आपण खोलून झाला आहे. तर मित्रांनो, जर कोणाला तुमच्या गाड्यांचं काही असं ट्यूब टू ट्यूबलेसमध्ये कन्व्हर्जन करायचं आहे तर खालती आपण हा कॉन्टॅक्ट तुम्हाला दिसतो आहे, त्यावरती कॉन्टॅक्ट करा. प्राईस डिटेल्स अँड ऑल. जर तुम्हाला आमच्या एक्सपल्सचा सुद्धा रील बघायचा आहे तर तो सुद्धा आपला इंस्टाग्राम अकाउंटवरती पोस्ट केलेला आहे. तर हँडल तिथे खाली तुम्हाला दिसतच असेल इन्स्टाचं, आणि यूट्यूबवरती पण आपला ब्लॉग अपलोड झालेला आहे. तर ऑल आपला रेअर टायर आपण काढून घेतलेला आहे आणि आता आपल्याला पंचरवाल्याकडे जाऊन हवा त्याची काढून मग तुम्हाला समजेलच पुढे काय काय आहे, कसं काय. तर मित्रांनो, तुम्हाला व्हिडिओमध्ये बघून वाटत असेल की काम इझी आहे, पण काम इझी नाही आहे. हे खूप मेहनतीचं काम आहे आणि आपण खूप कमी चार्जमध्ये आपण तुम्हाला करून देऊ ट्यूबलेस कन्व्हर्जन. आणि मला वाटतं कमीमध्येच आहे. बाहेर चार्जेस असे जवळजवळ ॲप्लिकेशन चार्जेस 7 ते 8 हजार रुपये ॲप्लिकेशन चार्जेस घेतात. पण जर आपण करतो ते कमीमध्ये आहे. जर तुम्हाला जाणून घ्यायचं असेल तर DM करा, आणि जर करायचं असेल तरच मित्रांनो नक्की मेसेज करा, कारण भरपूर जणांचे मेसेज येतात. तर आता आपल्याकडे ही जी कावासाकी आहे ह्याचा रिव्ह्यू तर तुम्हाला लास्टला मिळेलच. हा ब्लॉग पूर्ण बघितल्यानंतर तुम्हाला त्याची राईड टेस्टसुद्धा करून दाखवू आम्ही. तर चला आता पंचरवाल्याकडे निघतो आहे. तर चला आता हा टायरची साईज काय आहे? 90 130 18 17. तर जस्ट आपण आता टायरवाल्याकडे आपला टायरचा रिमपासून वेगळा करायचा आहे टायर, आणि या टायरचा आणि व्हील अलाइनमेंट पण आपल्याला चेक करायला जायचं आहे. तर टायर गोल फिटिंग सगळं करून प्रॉपर आपल्याला बघायचं आहे. तर दाखवतो हा टायर काढल्यानंतर. तर इथे आपण ह्याची हवा काढून घेतली आहे. तर हे टायरचा आपण प्रॉपर रिममधून त्याला वेगळा करायचा आहे. आपला ही बघा, ही ट्यूब असते, तर ट्यूब आपण बाहेर काढलेली आहे आणि आता आपल्याला डायरेक्ट ट्यूबलेसमध्ये कन्व्हर्जन करायचं आहे. तर आता आपली रिममधून आपण टायर वेगळा केलेला आहे आणि आता आपण रिमवाल्याकडे चाललो आहे. रिम अलाइनमेंट करायचं आपल्याला. प्रॉपर रिम अलाइनमेंट पण जरुरी आहे. तर चला आता अलाइनमेंटवाल्याकडे पण आलो आपण. आणि ही रिम ॲल्युमिनियमची आहे आणि आपल्या एक्सपल्सच्या वगैरे त्या लोखंडाच्या रिम असतात. ही प्रॉपर ॲल्युमिनियमची रिम आहे.
इथे आता आपले रिम आपण स्पोक टाईट करायला आलो आहे आणि टाईट करून घेऊया. तर आत्ताच जस्ट आपण आपला रिम अलाइनमेंट व्यवस्थित प्रॉपर सगळं चेक केलेला आहे आणि आता जी पुढची प्रोसिजर आहे की ॲप्लिकेशनचं जे केमिकल ॲप्लिकेशन प्रॉपर आपल्याला ॲप्लिकेशन करून 2 दिवस सुकायला द्यायचं आहे. तर सुकायला दिल्यानंतर आपल्याला फ्रंट टायरचं पण करायचं आहे. तर आता आपण डायरेक्ट केमिकल अप्लाय करू आणि मग टायर सुकायला घेऊ. तर जस्ट मित्रांनो आपला रिम आउटचं आपण रिम वगैरे काढून आणलं आहे की व्हील आउट आहे की नाही ते सगळं चेक करून. आणि आता जस्ट घरी आल्यानंतर थोडंसं त्या रिमला थोडंसं पॉलिश वगैरे करून प्रॉपर देन त्याच्यानंतर त्याचं क्लिनिंग वगैरे करून आपल्याला केमिकल अप्लाय करायचं आहे. तर जस्ट दाखवतो मी तुम्हाला आता. तर इथे हे आपल्या समोर ही रिम आणि हे प्रॉपर असं इथे क्लिनिंग करावं लागतं. आणि क्लिनिंग करून झाल्याच्या नंतर आपलं जे केमिकल अप्लाय होणार आहे. सो कंटिन्यू राहा मित्रांनो व्हिडिओमध्ये. तर आता आपण ॲप्लिकेशन आपल्याला अप्लाय करायचं आहे. सो चला. तर आपण हे असं प्रॉपर आधी ॲप्लिकेशन करायच्या आधी टेपिंग करून घेऊया. चला आता आपण ॲप्लिकेशन करायला सुरुवात करतो आहे आणि हे अशा पद्धतीने आपल्याला ॲप्लिकेशन करायचं आहे. आणि पूर्ण आपल्या रिमला हे अप्लाय करायचं आहे. ॲप्लिकेशन सुरुवात करतोय आता आणि हे अशा पद्धतीने आपण अप्लाय करतोय हे केमिकल. आणि हे प्रॉपर आपल्याला या रिमच्या मध्ये हे असं अप्लाय करायचं आहे. तर इथे आपल्याला हे बघा हे अशा पद्धतीने हे अप्लाय करायचं आहे प्रॉपर असं. आणि हे झाल्याच्या नंतर आपल्याला आता 2 डेज हे सुकवायला ठेवायचं आहे. तर चला मित्रांनो स्टे ट्यून कंटिन्यू राहा व्हिडिओमध्ये. आणि जर कोणाला करायचं असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये नंबर आणि ऑल डिटेल्स आहे, चार्जेस अँड ऑल. तर नमस्कार मित्रांनो, जस्ट आपला आता 3रा दिवस आहे आणि आपण जे काही त्या दिवशी केमिकल वगैरे अप्लाय करून टायर सुकण्यासाठी लावला होता. तर हे बघा इथे ही आपली रिम आणि हे प्रॉपर या पट्टीच्या आतमध्ये जे केमिकल आहे हे तुम्ही बघू शकता. हे प्रॉपर इथे ॲप्लिकेशन झालं आहे. तर चला आता जास्त उशीर नको लावूयात. आता आपल्याला टायर फिटिंग करायचं आहे. आणि इथे प्रणय पण आलेला आहे. तर प्रणय कालच आला आहे त्यामुळे आहे आपल्यासोबत आता 4-5 दिवस प्रणय इथेच आहे. तर चला आता फटाफट निघूयात आणि फटाफट आपला ट्यूबलेसचा आपण प्रॉपर ॲप्लिकेशन करून झालं आहे का. तर भाई काय बोलतो, हे सक्सेस होईल की नाही? होणार ना भाई, का नाही होणार? होईल कारण चला आता निघूयात. तर आपण आपला टायरला आपल्याला आता फिटिंग करायचं आहे. तर मित्रांनो ही बघा हीच आपली एक्सपल्स आहे, जे की मला महाराष्ट्राचं माहीत नाही पण मुंबईत तरी आमची पहिली एक्सपल्स आहे, जे की पूर्ण पुढचा पण टायर आणि आपला रेअर टायर पण ट्यूबलेस आहे आणि सक्सेसफुल झालेला आहे. तुमच्या समोरच आहे. आणि जर तुम्हाला व्हिडिओ बघायचे असतील की आमची ट्यूबलेस आहे की नाही तर यूट्यूबवरती अपलोड केलेलं आहे आपल्या चॅनलवरती. तर चला आता आपण आपला कावासाकीचा फिटिंग करून घेऊ रेअर टायर. तर आता जस्ट आपण फिटिंग करून घेऊया आता टायरमध्ये ही रिम. आणि मित्रांनो आता ही कावासाकीवरती पण आपण जो ट्यूबलेस कन्वर्जन केलेला आहे 100% सक्सेसफुल होणार. पण व्हिडिओमध्ये कंटिन्यू राहता बघा. लिकेज वगैरे कुठे काय असेल तर ते तुम्हाला लाईव्ह समोर प्रूफ दाखवतोय मी. तर आता टायर आपण आतमध्ये रिमवरती चढवलेला आहे आणि आता मेन जे बघूया आता हवा एअर आतमध्ये भरल्याच्या नंतर आता एअर लीक आहे का बघूया साईडने जेव्हा तो पाणी टाकेल आपला शॅम्पूचा. तरी
इथे बघून घ्या कुठेच सक्सेसफुल प्रॉपर सक्सेसफुल आपला कावासाकी 300Xचा आपला रेअर टायर. तर जस्ट आता आपण पूर्ण रेअर टायर फिटिंग करून आलो आहे त्याचा प्रॉपर. आता आपल्याला लास्ट सगळं फिटिंग करून. तर मित्रांनो आता कावासाकीचा आपला जो मागच्या टायरचा आपण रेअर टायरचं ट्यूबलेस जे कन्वर्जन केलं होतं तर तुमच्या समोर आहे आता लाईव्ह. तर ही आपली कावासाकी वर्सेस 300X आणि इथे आपला हा टायर. आणि आता आपण फिटिंग करूया, चला. तर चला मित्रांनो, रेअर टायर पण इथे आपण फिट करून घेतलेला आहे. आणि आता याच्यानंतर आपल्याला टेस्टसाठी जायचं आहे, बघायचं आहे काय कुठून लिकेज आहे का काय, किंवा प्रॉपर आहे का. आणि तू हवा भरली होती तेव्हा किती होता रे? 38. आपण 38 पॉईंट भरले आहे. बघूया, चला फिटिंग चालू आहे. एकदा फिटिंग करून झालं की आपण एक टेस्ट राईड घेऊ. तर मित्रांनो, कोणाला करायचं असेल तर DM करा आणि खाली दिलेल्या नंबरवरती तुम्ही संपर्क करू शकता. आणि आपण सगळ्या स्पोक्सव्हीलच्या जेवढ्या पण गाड्या आहेत त्या ऑल सगळ्याच करतो. तर मित्रांनो, जस्ट आता आपलं कावासाकी 300Xचं कन्वर्जन आपला रेअर टायरचं झालेलं आहे. तर दाखवतो मी तुम्हाला, तुम्ही व्हिडिओमध्ये बघितलाच असेल. पण इथे गाडी आणि हा बघा, हा रेअर टायर आपण पूर्ण व्यवस्थित. आणि आत्ताच जस्ट तुम्ही व्हिडिओमध्ये बघितलंच असाल की थोडं एक चालवायला आपण गेलो होतो. तर ठीक आहे, आता अमित सांगेल तुम्हाला पुढचं. आणि इथे आपली एक्सपल्स ही तर दोन्ही टायर तिचे ट्यूबलेस आहेत. आणि ही मुंबईतली पहिली एक्सपल्स आहे जे की दोन्ही टायर तिचे ट्यूबलेस आहेत. तर इथे अमित आहे, तर अमितला आपण विचारूया की कशा पद्धतीने तू काय काम केलं आहेस. केमिकल ॲप्लिकेशन केलं आतमध्ये आणि आता एअर आपण फिलअप केली याच्यात. आता फ्रंट टायर आपल्याला काढायचं आहे, बघू कसं काय ते. आता फ्रंट रिमूव्ह काढायचं आहे आणि बाकी गोष्टी आहेत अजून त्या करूया. आणि जर कोणाला करायचं असेल तर नंबर तर आपण दिलेलाच आहे. आता नेक्स्ट जो पुढच्या फ्रंट टायरचा आहे तर त्याचा आपला दुसरा पार्ट असेल. तर हा व्हिडिओचा एंड मी इथेच करतो आहे. तर ओव्हरऑल व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला सो कमेंट करून सांगा. आणि जर कोणाला करायचं असेल तर नक्की कॉन्टॅक्ट करा मित्रांनो. खूप कमी आणि खूप अफोर्डेबल प्राईसमध्ये तुम्हाला मिळेल. हे केरळ किंवा मला वाटतं मे बी कुठे रे अजून केलं जातं, दिल्ली साईडला वगैरे, या साईडला खूप तिथे करतात. पण मुंबईत आम्ही आमच्या एक्सपल्सचं केलं आहे. तर कोणाला करायचं असेल तर लवकर संपर्क करा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सगळ्यात पहिला सबस्क्राईब करा. आणि आपलं ते बाजूला बेल आयकॉनचं बटन आहे, जेणेकरून तुम्हाला व्हिडिओची नोटिफिकेशन येईल. आपण नवीन नवीन जे माहितीपूर्ण व्हिडिओज टाकतो किंवा अशाच काही इन्फॉर्मेटिव्ह ब्लॉग्स आपले येतात. तर चॅनलला सबस्क्राईब करा. तर चला मित्रांनो, भेटूयात पुढच्या आपल्या एका दुसऱ्या पार्टमध्ये. सो बाय, टेक केअर, पीस आउट, गुड नाईट, लव्ह यू ऑल.